थँक्यू अमिरताई, थोडा कमी वेळ मिळाला पण मी नक्की पुन्हा तुमच्याकडे येते. मिकी काही आपले प्रतिनिधी आहेत. मिकी इथेच नेस्कोच्या आसपास आहे आणि स्वागताची तयारी, एकनाथ शिंदेच्या स्वागताची तयारी तिथे कशी सुरू आहे मिकी आपल्याला सांगणार आहे. मिकी. ज्ञानदा, अगदी मी आता नेस्कोच्या मुख्य द्वारावर आहे. तू आतमध्ये आहे, मात्र बाहेर जर आपण बघितलं तर एकनाथ शिंदेची स्वागताची जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये एकनाथ शिंदे आणि इतर या सगळ्या नेत्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. कार्यकर्ते आपण बघितलं तर अशा पद्धतीने बॅनरबाजी आणि जोरदार उत्साह या सगळ्या लोकांमध्ये दिसतोय. आपण काही कार्यकर्त्यांकडे जाऊयात. आता ज्या पद्धतीने ढोल ताशा आहे, एक वेगळा उत्साह आहे. 60वा वर्धापन दिन साजरा होतोय म्हणजे पूर्ण मैदान भरणार आहे. हो नक्कीच. हिंदुत्वाचे सम्राट सरसर्वोच्च बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि आज 60वा आमचा वर्धापन दिन आहे. आम्ही सर्व जोशात आहोत आणि विशेष करून आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचं मार्गदर्शन, यांचे पवित्र विचार ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. सर्वांमध्ये जल्लोष आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज. विचार नाही, त्यांची कृती देखील, त्यांचं ऑपरेशन टायगर ज्या पद्धतीने चर्चा होतीये. पक्ष वाढतोय, शिवसेना वाढते, मराठी माणसाचा अभिमान वाढतोय. हे साहेबांमुळे आहे. आम्हाला जी आजच्या डेटला ताकद आहे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची, ही वाढवण्याची आणि मराठी माणसाची अस्मिता जपण्याचं काम शिंदे साहेबांनी केलंय. आमदारांनंतर खासदारांना देखील सोडलं नाही. ऑपरेशन टायगर अशा पद्धतीने राबवलं. ऑपरेशन टायगर हा महाराष्ट्रातला टायगरच करू शकतो आणि तो टायगर आमचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे. ते आज सिद्ध झालेलं आहे आणि हा म्हणून हा 60वा आमचा मेळावा वर्धापन दिन हा उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. छत्रपती महाराज. आता जर आपण बघितलं तर युवकांमध्ये खूप उत्साह आहे. युवकांमध्ये आपल्याला दिसत असेल आज खरी शिवसेना आज खरी शिवसेना मानायला गेलं तर शिवसेनेच्या घरात परत येते आणि शिवसेना वाढीसाठी जे शिंदेसाहेब करतात ते अमूल्य वेळ देतात आणि खरी शिवसेना स्थापना होते. शिंदेच्या स्वागतासाठी हे सगळे या ठिकाणी सज्ज आहेत. हात वर करून स्वागत करतायत. जर आपण बघितलं तर ढोल ताशाच्या गजरात शिंदे साहेबांच्या स्वागतासाठी हे सगळे शिवसैनिक या ठिकाणी सज्ज आहेत. फक्त इथंच नाही तर वेगवेगळ्या शहरातून, ग्रामीण भागातून देखील या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत आणि ढोल ताशे देखील अशा पद्धतीने एकनाथ शिंदेंनी ज्या पद्धतीने ऑपरेशन टायगर राबवलं त्याच्यानंतर हा उत्साह आहे आणि शिंदेच्या स्वागतासाठी अशा पद्धतीने हे सगळं होतंय. एक वेगळ्या पद्धतीने शिंदेंना, उपमुख्यमंत्री शिंदेंना स्वागतासाठी खास ढोल आहेत. हो, म्हणून या ढोल ताशे त्यासाठी मागवलेले आहेत. त्यांचं मोठ्या जोशात आम्ही स्वागत करणार आहोत. थोडा उत्साह. मिकी, अगदी बाहेर जितका जल्लोष आणि उत्साह नेस्को सेंटरच्या बाहेर पाहायला मिळतोय तसाच उत्साह आता सभागृहाच्या आत सुद्धा आपल्याला बघायला मिळतोय. हळूहळू कार्यकर्ते यायला सुरुवात झालेली आहे, घोषणाबाजीला सुरुवात झाली आहे. आपण पुन्हा एकदा षण्मुखानंद परिसरात जाऊयात. वेदांत नेब सध्या आपल्या सोबत आहे. वेदांत, षण्मुखानंद मध्ये